सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायची आहे. आणि राहिली आपली जी गोष्ट आहे की ते टॉक्सची बद्दल, तर ते जसं माझे वरिष्ठ मला सांगतील तसं आम्ही करू. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला ते थोडे पॉझिटिव्ह आउटकम्स घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत. कारण की मला ही संधी मिळालेली आहे. माझा पूर्ण प्रयास हाच राहील की कितना पॉझिटिव्ह डिफरन्स आम्ही नाशिकसाठी करू शकणार. आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ती पण आम्ही पॉझिटिव्हच ठेवणार. मागे काय झालं काय नाही मला माहीतच नाही विषय. जसं जसं माझ्या समोर येईल तसं तसं आपण बघू. बट माय प्रायोरिटी इज टू लुक ॲट द पॉझिटिव्स आणि पुढे बेस्ट कसं करायचे तेवढंच. कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आस्थापना, त्यामुळे पालिकेमध्ये नोकर भरती हा देखील महत्वाचा विषय असणार आहे. आणि त्यातच आस्थापना खर्च आणि पालिकेतला विकासाचा खर्च याचा समतोल राखण्याचं देखील एक आव्हान असणार आहे. विशेषतः कर्मचाऱ्यांचा तुटवडा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो महानगरपालिकेत पाहायला मिळतो. त्यात मला सांगितलं ॲक्च्युली की थोडा आपला आकृती बंद जे आहे ते आधी जे आहे त्याच्यात पण खूप वेकेन्सीज आहे आणि नवीन आकृती बंदसाठी पण आपला प्रस्ताव गेलेला आहे. तर हे शासनाकडून फॉलोअप करून आम्ही करून घेणार. तसा शासनाकडून फॉलोअप करण्यासाठी आम्ही आहोत, आपले डिव्हिजन कमिशनर साहेब आहे, बाकीचे पण सेक्रेटरी सर पण खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. तर होपफुली ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार शासनाची मदत असली. 169 झोपडपट्ट्या नाशिक शहर महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या विकासासाठी आपण काय करणार? अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की महिला टॉयलेटला दरवाजेच नाहीत. तर हे जे सगळी वस्ती आहे तर नाशिकला आपल्याला सुंदर करायचे सगळ्यात प्रायोरिटीचे एरिया हेच एरियाज असणार आपले. तिथे जे काही बेसिक सर्व्हिसेस आहे, पाणी, पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी, टॉयलेट, रोड, स्ट्रीट लाईटिंग, हे 4 सर्व्हिसेसवर आम्ही खूप भर देऊन काम करणार. जर असला तर आपण त्याच एरियापासून. काल विभागीय आयुक्तांनी तुम्हाला आदेश केलेले की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन पाळणार, तर तुम्ही पाळणार का? डेफिनेटली मॅडम, तो ऑलरेडी शासनाचे आदेश आहे तसे की लोकशाही दिवस आपल्याला दर सोमवारी पाळायचा आहे. तसं आम्ही इथे पण चालू करणार. त्यांनी ट्रॅफिकचा जो मुद्दा घेतला ना नाशिकमध्ये, त्याला सर्वात जास्त कारणीभूत रस्ते देखील आहे. बऱ्याच ठिकाणी उखडलेले असतं, कुठे कुठे कॉन्क्रिटीकरण होत आहे. आणि बऱ्याच शहरातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता की सगळ्यात जास्त ट्रॅफिक जाम, रस्ते देखील कारणीभूत आहे. त्याच्यासाठी काही आपण नियोजन वेगळं काही? हे बघा कुठे कुठे म्हणजे भरपूर ठिकाणी काम पण चालू आहे. जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडा तर तिथे लोकांना अडचण होणारच आहे. माझा प्रयास हाच राहील की जिथे म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे तिथे आपण फास्ट एकदम म्हणजे जेवढ्या तातडीने आपण काम करू शकतो तेवढं आम्ही करणार. ते सगळे ठेकेदारांना सगळे ते इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही. आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे प्रायोरिटीचे विषय राहणार सगळे बांधकामाबद्दल. वाहतुकीला अडथळा ठरण्यासाठी कारणीभूत म्हणजे अतिक्रमण देखील आहे शहरातले. मोठ्या प्रमाणात हॉकर्स जे आहे ते रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात टपऱ्या टाकणं, हातगाडी लावणं आणि याला महानगरपालिकेतल्याच अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं अभय आहे. हप्ते घेऊन अशा पद्धतीनं या टपऱ्या टाकल्या जातात. आपल्या कार्यकाळात देखील तरी अपेक्षा आहे का की महानगरपालिकेचा अतिक्रमणाचा दिखाऊ कारवाया बदलत्या काळात झाल्या? तो करायचेच आहे. कारण की त्याशिवाय आपला शहर पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला थोडे प्लॅनिंग अशी करावं. आधी काय आहे ना की हे टपरीवाले आहेत ते थोडे म्हणजे तसं घरी बसतात, जे काही त्यांच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांना कसं आपण मॅक्सिमम रिलोकेट आणि रिहॅबिलिटेट करू शकणार त्या प्लॅनिंग करून मग आपण त्यांना तिथून हे उठवणार आहेत. आणि त्यासाठी वेळ लागेल पण तो होईल. शेवटी तो माझा एक प्रायोरिटीचा एरिया आहेच की कुठे जसं पंचवटी एरियामध्ये आपण गेलो तर भरपूर म्हणजे खूप नॅरो लेन्स आहे आणि कुंभमध्ये आपल्याला तसा ते प्रॉपर वायडिंग करावं पण लागेल. पण ह्या लोकांचं पण प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे. कोणालाही अडचण येऊ नये असं करून आम्ही जे आहे ते अतिक्रमणवर पण काम करणार. मॅडम, याला जोडून एक प्रश्न आहे. नवीन ज्या वसाहती आहेत तिथे मोठमोठे गोडाऊन्स तयार होतात फर्निचरचे, गॅरेजचे, तर त्याच्या संदर्भात आपल्या अतिरिक्त आयुक्तांपर्यंत देखील निवेदनं देण्यात आली, तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. मात्र अतिक्रमण हटवण्याची कारवाई काही केली जात नाही, त्याची कारण काही समजत नाही. तर अशा ठिकाणी आपण काय फोकस करणार? आता हे ठीक आहे तुम्ही गरिबांचं बोलत, परंतु शहर बकाल होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी सगळ्यासाठी सेम आहे. देयर विल बी नो डिफरन्स. इफ एनिथिंग इज इलिगल, जर काही इलिगल असेल, चुकीचे ते काही मंजूर पण झाला असेल, आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार. गोदा स्वच्छतेवर महत्वाचा एक नाशिकचा प्रश्न आहे की गोदामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेज ऑलरेडी प्रायोरिटीचा आहे. मी NMRD मध्ये अजून तिथे पण सुरू केलेलं आहे काम की कुठे कुठे STPची गरज आहे. प्रत्येक आम्ही आता एक सर्वे करून किंवा झाला असेल सर्वे गोदाचा की कुठे कुठे आपला ग्रे आणि ब्लॅक वॉटर डिस्चार्ज डायरेक्ट नदीमध्ये होतो ते
सगळे पॉईंट्स काढून त्याच्यावर काम करणार आहोत. माझा टार्गेट आहे की गोदावरी फक्त कुंभसाठी नाही पण त्याच्या पुढे पण, जसं गोदावरीमध्ये कायाकिंग फक्त एक इथेच होते आपल्या इथे म्हणजे नाशिकमध्ये, अशा प्रकारचे भरपूर वॉटर स्पोर्ट्स आहे जे आपण नाशिकमध्ये करू शकतो. आता भारतात असं चालू आहे की 2036 मध्ये ऑलिम्पिक्स भारताने केले पाहिजे. मग त्याच्यात जे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहे ते आपल्याकडेच होईल. यासाठी गोदावरीला कसं तयार करायचे माझी तो एक प्रायोरिटी, खूप मोठी प्रायोरिटी आहे आणि दॅट इज नंबर 1 प्रायोरिटी माझ्यासाठी. विशेषतः चोपडा लॉन्चच्या पुढे अनेक ड्रेनेज आहे गोदावरीमध्ये बिनधास्तपणे मिसळले जातात. काही अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष देखील करतात. म्हणजे त्याच्या आय थिंक ऑलरेडी आमचे जे मागे काही मीटिंग झाले कमिशनर साहेबांनी त्याच्यावर खूप भर दिलेला आहे. त्यांनी पण भरपूर मीटिंग घेतली आहे आणि आता होईल काम. त्याच्या चालू आहे प्लॅनिंगचा प्रोसेस. वेळ लागतो पण पुढच्या 1 वर्षात ते इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे असं मला वाटतं. कुंभच्या आधी गोदावरी स्वच्छ व्हाईल का? महापालिकेचे रुग्णालय त्यामध्ये आधुनिक यंत्रणा आहे, मात्र टेक्निशियन जे आहे इव्हन काही कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस देऊ शकतो जे शहरमध्ये बाकी प्रायव्हेट लोक उपलब्ध आहेत. तर शासनाचे ठरवलेले जे रेट्स आहेत त्याप्रमाणे आम्ही तसा ट्राय करू आणि ते म्हणजे माझं पूर्ण प्रयत्न राहील की आपण ऍटलीस्ट टेक्निकल पोस्ट जे आहे ते सगळी आम्ही भरून घेणार. इधर काही पॉझिटिव्ह काम आहे. आता पुढे जे डेव्हलपमेंट करायचे ते मी करणार आणि हे जे विषय तुम्ही सांगितला याबद्दल शासनाचे जे काही निर्देश असेल ते मी पालन करणार. आम्ही रूल्स प्रमाणे करणार काम.